नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सर्व चांगले असाल. निफ्टी आज 25,000च्या वरती बंद झालेला आहे. भारतीय शेअर मार्केटसाठी अतिशय पॉझिटिव्ह संकेत येत आहेत. महागाई ही 6 वर्षाच्या निच्चांकी पातळीवरती आलेली आहे आणि जो एक अनुमानित दर आहे 4, त्याच्या सातत्याने खाली महागाई राहत आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होणार आहे की आरबीआयला इथून पुढे रेट कट करण्यासाठी एक पॉझिटिव्ह सिच्युएशन, पॉझिटिव्ह परिस्थिती तयार होणार आहे मित्रांनो. तर जो एफटीए झाला आपला ब्रिटन बरोबर, तो देखील अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या जीडीपी बरोबरच इंग्लंडच्या जीडीपीला देखील वाढीसाठी मदत मिळणार आहे आणि खूप गोष्टी स्वस्त आपल्याला त्यातून मिळणार आहेत. तर मित्रांनो, जो युएस आणि चायनाचा देखील जो डील पुढे सरकलेला आहे त्याचा देखील सगळ्यांना फायदा होणार आहे मित्रांनो. तर बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत. आरबीआय रेट कट करील अजूनही. लिक्विडिटी कंटिन्युअसली इन्फ्यूज करत आहे मार्केटमध्ये. त्यामुळे कुठेतरी आणि भारत पाक युद्धामध्ये जो काही युद्धविराम झालेला आहे तर त्यामुळे देखील भारतीय मार्केट तेजीच्या दिशेने जात आहे. तर आपल्याला या मार्केटमध्ये आपण 22,000च्या आसपास ज्यांनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्यांच्यासाठी तर त्यांचे पैसे वाढलेलेच आहेत. परंतु या लेव्हलला सुद्धा खंत करण्याची गरज नाहीये. चांगल्या शेअरमध्ये ज्यामध्ये फेअर व्हॅल्युएशन्स आहेत असे शेअर आज देखील आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त थोडी जास्त मेहनत आपल्याला आता करावी लागेल. 22,000च्या लेव्हलला आपल्याला जी मेहनत करावी लागत होती त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मेहनत आपल्याला शोधण्यासाठी करावी लागेल. मार्केटमध्ये आपल्याला आता असे शेअर शोधायचे आहेत की जे शेअर साधारणतः 20 ते 30% करेक्ट झालेले आहेत, ज्यांचं व्हॅल्युएशन्स फेअर आहे, अशा शेअरमध्ये आपल्याला आता संधी शोधायची मित्रांनो. तर आजचे आपण मार्केटचे अपडेट पाहूयात मित्रांनो. तर आज आपण पाहिलं सेन्सेक्स हा 82,530 वरती बंद झालाय. तर निफ्टी 50 हा 25,062 वरती बंद झालाय. 395 पॉईंटनी तो वाढलेला आहे. निफ्टी बँक 55,355 अंकावरती तो बंद झालाय. आणि आपण जर पाहिलं तर फ्युचर अँड ऑप्शनचे जे काही स्टॉक्स होते त्यापैकी सगळ्यात टॉप गेनर जो होता तो होता हिरो मोटोकॉर्प. तो 4,325 अंकांवरती बंद झालाय. म्हणजे तो 257 रुपयांनी आपल्याला तो वाढलेला आहे. आत्ताच त्याचे रिझल्ट आले. रिझल्ट हे अनुमानापेक्षाही खूप चांगले रिझल्ट त्याने दिलेले आहेत आणि 65 रुपयाचा चांगला डिव्हिडंड सुद्धा इन्व्हेस्टरला दिलेला आहे. त्यानंतरचा टॉप गेनर होता HFCL. तर तो साधारणतः 5.17% वाढलाय तो आणि तो 90.08 वरती बंद झालाय. त्यानंतर JSW स्टील हा 49 रुपयाने वाढलाय. म्हणजे तो जवळपास 4.95% आज वाढलाय आणि तो 1,038 वरती बंद झालाय. त्यानंतर टाटा मोटर्स हा 4.17% वाढून 728 अंकांवरती तो आज बंद झालेला आहे. त्यानंतर मॅक्रोटेक डेव्हलपर, ज्याला लोढा डेव्हलपर असंही म्हटलं जातं, तर तो 54 रुपयांनी वाढून 1,371 वरती तो बंद झालाय. त्यानंतर ट्रेंट म्हणजे कन्झ्युमर डिस्क्रिशनरी आपण ज्याला म्हणतो, तर तो शेअर आज 5,577 अंकांवरती बंद झालाय. 215 रुपयांनी हा शेअर आपला वाढलेला आहे. तर हे काही महत्वपूर्ण शेअरची अपडेट. तर मित्रांनो, आपल्याला आपण जर युएसचं मार्केट आता सध्या जर पाहिलं आपण, तर युएसचं मार्केट देखील एका कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये आहे आणि युएसच्या मार्केटमध्ये देखील आपल्याला एक सध्या एक कन्सॉलिडेशनची फेज आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्युअसली इन्व्हेस्टेड राहायचंय. आपल्याला कुठेही या मार्केटमध्ये आपले पैसे काढायचे नाहीयेत आणि ज्यांना पूर्वी गुंतवणूक करता आली नाही 22,000 वरती त्यांनी देखील अजिबात खंत करण्याची गरज नाही. कारण मार्केटमध्ये सतत संधी येत राहतात आणि मार्केटमध्ये सतत रिग्रेट कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं वाटत राहतं आपल्याला की अरे आपण या लेवलला इन्व्हेस्ट करू शकलो नाही, आपण त्या लेवलला इन्व्हेस्ट करू शकत नाही, अरे आपला हा शेअर सुटला, आपला तो शेअर सुटला. मार्केट इज फुल ऑफ रिग्रेट्स. त्याचा विचार करू नका. एक शेअरची संधी गेली, उद्या दुसरी तयार होणार आहे. फक्त तुम्ही तयार राहायचंय, अभ्यास करत राहायचंय शेअरचा, शेअर मार्केटचा.
सतत अभ्यास करत राहायचे, स्वतःला अपडेट ठेवायचे आणि मार्केटमध्ये चांगल्या शेअरमध्ये इन्व्हेस्टेड राहायचे. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तितका तुमच्यापाशी तुम्ही तो वेळ देऊ शकत नसताल तर म्युच्युअल फंडमध्ये SIP करा. चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, इंडेक्स फंडमध्ये असा डायव्हर्सिफाईड तुमचा पोर्टफोलिओ करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाका, तरी देखील तुमची चांगली वेल्थ क्रिएट होण्यासाठी तुम्हाला एक संधी नक्कीच त्यातून मिळू शकते. तर डाऊ जोन्स आपण सध्या हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या वेळेनुसार 41,997 वरती सध्या तो ट्रेड करतोय. अमेरिकेचं मार्केट सध्या चालू झालंय, ओपन झालंय. आपलं 3:30 ला बंद होतं, परंतु तिथलं आपल्या टायमिंग नुसार रात्री चालू होतं. तिथला नॅसडॅक हा 19,024 वरती सध्या ट्रेड करतोय. तर मित्रांनो, त्यांचं मार्केट देखील कुठेतरी कन्सॉलिडेट होतंय आणि आपल्या मार्केटमध्ये देखील एक कन्सॉलिडेशनची फेज आहे, परंतु जी दिशा आहे ती आता वरची आहे मित्रांनो. तर आशा करूया की या मार्केटची जी दिशा आणि गती आहे ती वरच्या दिशेनेच राहील. मान्सूनचा देखील अंदाज या वर्षीचा खूप चांगला आहे, त्यामुळे सगळी चांगली परिस्थिती आहे. RBI जेव्हा रेट कट करील तेव्हा नक्कीच EMI चे रेट कमी होतील, कन्झ्युमरच्या हातामध्ये पैसा येईल आणि कन्झम्पशनला एक बूस्ट मिळेल इंडियन मार्केटमध्ये आणि त्यामुळे पूर्ण इकॉनॉमीच एका चांगल्या पॉझिटिव्ह दिशेने आपल्याला जाताना दिसेल आणि भारतीय अर्थव्यवस्था ही अतिशय सुदृढ आहे. त्यामुळे नक्कीच भारतीय शेअर मार्केटमध्ये देखील याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला दिसेल मित्रांनो. तर तुर्तास इथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.